नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज फिरत आलो होतो शेतामध्ये आणि हे पाठीमागं पाहू शकता माझ्या हे गिरणी गवत आमच्याकडे आहे. आमच्या भागात याला गिरणी गवत म्हणतात, काही ठिकाणी याला हत्ती गवत म्हणतात आणि याचं तसं नाव नेपेर गवत आहे. जर पुस्तकी भाषेत तुम्हाला नाव सांगायचं ठरलं तर याला असं नेपेर गवत म्हणतात. आणि नेपेर गवत हे साधारणतः एकदा लावलं ना 45 दिवसानंतर येतं, परत 45 दिवसानंतर परत कापायला येतं आणि याची हाईट साधारणतः 5 ते 5.5 6 फूटपर्यंत होती. आत्ता माझी हाईट 5 फूट 5 फूटच्या वरती आहे, पण हे गवत 6 फूटचं आहे आता साधारण. आणि हे एकदा लावलं ना 5 ते 6 वर्ष सहज टिकतं, त्याच्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत टिकतं. जर आपण याची देखरेख नीटनाटकी पद्धतीने जर केली तर हे अतिशय चांगलं आणि पौष्टिक असं गायनकरता चाऱ्याकरता उपयुक्त आहे. आणि हे गवत तुम्हाला सांगतो मी, हे गवत ना आपण हेक्टरी म्हणजे 2.5 एकरमध्ये 40 ते 50 टनपर्यंत निघतं. 50 टन तुम्ही 2.5 एकरमध्ये 50 टन याचं उत्पन्न असं तुम्ही काढू शकता. आणि हे गायांच्या चाऱ्याकरता उपयुक्त आहे. तुम्ही याची कुट्टी वगैरे म्हणजे खट्टी चारा वगैरे करून कुट्टी वगैरे भोत वगैरे भरून याचा उपयोग करू शकतात. हे पण त्याकरता पण वापरलं जातं. मकाचे जे आपण म्हणतो ना मुरघास, मकाचा मुरघास जो करतात त्या पद्धतीने आपण याचा मुरघास वगैरे करून ठेवू शकतो. आणि गायांच्या याच्या दुधामध्ये वाढ होती, गायांचं प्रोटीन वगैरे भेटते चांगल्या पद्धतीने. तुम्ही पाहू शकता, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. आणि अतिशय हिरवंगार राहतं आणि पाणी याला चांगल्या पद्धतीने लागतं, म्हणजे लई कमी पाण्यात नाही येत. चांगलं जेवढं पाणी देऊ तेवढं चांगलं आहे, पण लई पण पाणी याला चांगलं नसतं, म्हणजे कोणत्याच पिकाला पाणी हे लई चांगलं नसतं. आणि तुम्हाला हे सांगू, त्याच्या बऱ्याचपैकी व्हरायटी राहतात. गावरान वगैरे आता बऱ्याच नवीन डेव्हलप होत चालली टेक्नॉलॉजी, त्यानुसार बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज यायला लागल्यात. आणि त्याचा उपयोग आता साधारणतः शेतकरी करतात. पहिल्यांदा गायांना आपण ऊस, मका आणि घास वगैरे असंच घालायचो, पण आता गिरणी गवत वगैरे असे भरपूर सारे प्रकार आलेत. आणि याची तुम्ही जर वेगळ्या भागातून कुठून बघत असाल तर काही तुमच्या भागात याला काय नाव आहे तसं सांगा. आमच्या भागात याला गिरणी गवत म्हणतात, काही ठिकाणी हत्ती गवत म्हणतात. आता नेपेर गवत हे पुस्तकी भाषेत नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगतो याला नेपेर असं नावच नसतं. नेपेर गवत हे फक्त आपण तुम्ही तो ऐकलं नसेल, मला तर वाटतंच तुम्ही ऐकलं नसेल, पण नेपेर गवत हे चांगलं गवत आहे. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने माझं म्हणणे उत्पन्न करू शकतात. आणि आपण जशी ऊसाची लागण करतो त्या पद्धतीने लावायचं. फक्त ऊसाला आपण 4 फूट सरी पाडतो, 4 फूट नाही पाडायची, 2 फूट किंवा 3 फूट लावली, 3.5 फूट जरी पाडली ना येते 3.5 3 किंवा 3.5 फूटमध्ये हा ऊस गिरणी गवत नेपेर गवत आपण उगवू शकतो. आणि याला पाणी पण लागतं, पाणी वगैरे एकदम व्यवस्थित द्यायचं वगैरे. आणि तुमच्या गायांचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग आहे. गायांच्या चाऱ्याकरता हे अतिशय उपयुक्त असं गवत आहे. मी तुम्हाला सांगेन की सजेस्ट करेन तुम्ही हे लावा, कोणत्या पण व्हरायटीचं असलं पण लावा, याचा उपयोग करा. आणि तुमचं म्हणजे आता म्हणजे बचत होते ना, बऱ्याच खाद्य वगैरे अशीची बचत होती. तुम्ही लावा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा. अशाच वेगवेगळ्या माहिती करता, मी कुठं फिरायला गेलो तशा व्हिडिओज पाहता, पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपलं आवडलं तर एक कॉमेंट पण करत जा, मला चांगलं मोटिवेशन भेटत आहे. धन्यवाद.